आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर दिवसापासून महिलांना प्रतीक्षा होती, कधी पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. परंतु आज तो दिवस उजडलेला आहे आणि आज दिनांक 26 मे 2025 रोजी SMS पडायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यामध्ये 3,000 पडत आहेत, कोणाच्या खात्यामध्ये 4,200 रुपये पडत आहेत, तर कोणाच्या खात्यामध्ये 1 रुपयासुद्धा अजूनपर्यंत पडलेला नाही. चला तर आज संपूर्ण माहिती जाणून घेऊया 11व्या हप्त्या वाटप संदर्भात व सोबतच कोणत्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत व नवीन जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे, ती देखील आपण पाहणारच आहोत. तर नवीन अपडेटनुसार आज प्रत्येक महिलेला 3,000 रुपये वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे व त्याच्या अंतर्गत मित्रांनो नवीन जिल्ह्यांची यादी झालेली आहे. तर आता पैसे एकूण 2 प्रकारे वाटप होणार आहे. ते म्हणजे ज्या महिलांना 8वा 9वा 10वा हप्ता राहिला होता त्या महिलांना 3,000 रुपयाप्रमाणे पैसे जे ते जमा होणार आहेत. परंतु ज्या महिलांचा 11वा अधिक 12वा हप्ता राहिला आहे तो देखील आजच मिळणार आहे. परंतु त्यांना किती पैसे मिळणार, तर त्यांना मिळणार आहेत मित्रांनो एकूण 2100 रुपये पैसे जे ते त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जमा होणार आहेत. परंतु आता त्यामध्येच नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. अतिशय लेटेस्ट व नवीन जिल्ह्यांची यादी आहे आणि या जिल्ह्याच्या यादीमध्ये फक्त लाडक्या बहिणीच नाही तर मित्रांनो अशा देखील बहिणी आहेत ज्या बहिणींना इतर योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याची संपूर्ण डिटेल यादी आपल्याकडे आलेली आहे व या निवडक जिल्ह्यामध्ये आज तर 11वा हप्ता वाटप होणारच आहे. सोबतच 12वा हप्तासुद्धा म्हणजे मित्रांनो एक नाही तर 2 हप्ते जे आहेत ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे. चला तर पाहूया नेमकं कोणते हप्ते असणार, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार, संपूर्ण माहिती. सर्वात अगोदर चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट अशा पद्धतीने यूट्यूबवर सर्वात अगोदर मिळत जातील. तर 11वा अधिक 12वा हप्ता वाटप होणार आहे आणि याच्याविषयी अधिकृत माहिती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला स्पष्टपणे दिलेली आहे. तर यामध्ये आता त्यांनी सांगितलेलं आहे आता उशीर नाही, आता फक्त आणि फक्त पैसेच वाटप अशा पद्धतीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. चला तर पाहूया नेमकं पैसे आता किती मिळणार आणि नवीन GR नुसार मित्रांनो आता काही क्षणापूर्वीच नवीन GR जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि या नवीन GR मध्ये मित्रांनो अशी गोष्ट आहे की आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये जे ते वितरण केलं जाणार आहे. इतर दुसऱ्या विभागाचा निधी थांबवून आता लाडक्या बहिणींना पैसे जे ते दिले जाणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे नवीन GR नुसार मित्रांनो आता लाडक्या बहिणींना हप्त्यात वाढ झालेली आहे दिसून येत आहे मित्रांनो. ती म्हणजे 2100 रुपये डायरेक्ट हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि हा हप्ता आता प्रत्येक महिन्याला अगोदर 1500 रुपये मिळत होते, परंतु आता प्रत्येक महिन्याला 1500 नाही तर मित्रांनो 2100 रुपये असे मिळून 2 हप्ते 11वा हप्ता अधिक 12वा हप्ता असे मिळून तुम्हाला एकूण 4200 रुपये जे ते वाटप होणार आहेत. आणि यामध्येच आज अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि पैसे वाटपाचा निर्णय मोठा निर्णय आत्ताच्या क्षणी झालेला आहे आणि याच्या निर्णयाच्या अंतर्गत मित्रांनो आता तुम्हाला एकूण 18 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकेमध्ये आजच पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. हो मित्रांनो 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्यापैकी 15 मेन जिल्हे असणार आहेत आणि 3 जिल्हे पेंडिंगमध्ये असणार आहेत. चला तर पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार व पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेणार आहोत. हे अपडेट तर तुम्हाला आता समजलेलीच आहे, ती म्हणजे 2100 रुपये जे आहे ते वाटप होणार आहेत प्रत्येक महिन्यानुसार आणि ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत त्या नवीन जिल्ह्यांची यादी देखील आपण तुम्हाला लगेच देऊन टाकणार आहोत. तर त्यातील मित्रांनो 15 जिल्हे व 5 बँका मित्रांनो परिपूर्ण लाभ म्हणजे 11वा हप्ता असेल 10वा हप्ता असेल किंवा इतर मागील राहिलेले हप्ते असेल तर अशा पद्धतीने परिपूर्ण लाभ प्रत्येक एकूण एक हप्ता जो आहे तो वितरण केलं जाणार आहे मित्रांनो या 15 जिल्ह्यामध्ये व 5 बँकांमध्ये. ही यादी मित्रांनो लक्षात ठेवायची आहे कारण या यादीनुसारच पैसे जे ते वितरण होणार आहे. आणि आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची बैठक जी ती पार पडलेली आहे आणि बैठकीच्या अंतर्गत लाडक्या बहिणीसाठी 4 मोठमोठे निर्णय जे आहेत ते त्यांनी घेतलेले आहेत. 4 मोठमोठे निर्णय कशामुळे घेतलेले आहेत मित्रांनो, तर हे निर्णय अशा पद्धतीने असणार आहेत की या निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त लाभ कशा पद्धतीने पोहोचवता यावा यासाठीचे हे निर्णय घेतलेले आहेत. आणि तुम्ही जर पुणे किंवा नागपूर साईडवरून असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहाच कारण की विषय काय आहे त्या महिलांना तर अतिशय मोठमोठे लाभ जे आहे ते सध्या वितरित होत आहेत आणि तुम्हाला देखील मिळणार तुम्ही इतर जिल्ह्यातून असाल तरी देखील. परंतु बहिणींना 5 मोठे लाभ कोणते मिळणार आहेत हे पहा. निर्णय 4 आहेत परंतु लाभ 5 आहेत. तर 5वा लाभ म्हणजे मित्रांनो हा असणार आहे की लाडक्या बहिणींना 21 अधिक 21 रुपये 11वा 12 हप्ता मिळणार हे तसं आहे. परंतु पहिले 4 मोठे निर्णय आणि 4 मोठे लाभ नेमकं कोणते असणार आहेत ते आपण अगोदर पाहूया कारण त्याच्यानुसार मित्रांनो तुम्हाला हप्ता वाटप होणार आहेत. बहिणी मित्रांनो आज 100% खुश होणारच आहेत कारण की विषय असा झालेला आहे लाडक्या बहिणीच्या खात्यावरमध्ये पैसे जे आहेत ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा करण्यात येत आहे आणि DBT माध्यमाद्वारे मित्रांनो बहिणीच्या खात्यावर जेवढे पैसे
पैसे राहिले होते तर तेवढे सर्व पैसे जे ते आज वितरण जे ते सुरू झालेलं आहे. एवढा मोठा धमाकेदार ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो तुमच्यासाठी की तुम्हाला डायरेक्ट अतिशय आनंद होणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण जिल्ह्यांची यादी देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत. कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई न करता जिल्ह्यांची स्पष्ट व सरळ यादी आपण जाणून घेणार आहोत की या यादीनुसारच पैसे जे ते लाडक्या बहिणींना वितरण केलं जाणार आहे. यादीमध्ये काही बदल नाही मित्रांनो आणि पैसे मिळण्यामध्ये देखील काही बदल नाही. डायरेक्ट 2100 म्हणजे 2100च रुपये तुम्हाला आता डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला 4 मोठे कामं करायचे आहेत. ते 4 कामं कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला जिल्ह्यांची यादी देऊन टाकणार आहे मित्रांनो. तर आत्ताच मिळालेल्या मोठ्या अपडेटनुसार 33,000 कोटींच्या चेकवर सही झालेली आहे आणि सही कोणी केलेली आहे तर बहिणींचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्रांनो यांनी सुरुवातीपासून योजनेचा त्यांनी पाठपुरावा केलेला आहे व आता देखील 33,000 कोटींची चेकवर सही करून लाडकी बहीण योजनेसाठी निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे व हा निधी आजपासून वाटप करण्यास सुरुवात देखील झालेली आहे. तर आजचा दिवस लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाचा ठरणार आहे कारण आजच्याच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैशाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि आज बहिणी अतिशय खुश होणार आहे. तो तुमच्या स्वतःसाठी तुम्ही काही खरेदी करू शकता आणि मित्रांनो मेन म्हणजे तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे एकूण जिल्ह्यांची देखील आपण तुम्हाला देणार आहोत. तुम्ही स्क्रीन पाहू शकता जिल्हे आहेत तर यापैकी एकूण जिल्ह्यांमध्ये पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. तर त्यामध्ये 36 दिवसामध्ये 3 दिवस 36 जिल्हे म्हणजे मित्रांनो दर दिवशी 10 ते 12 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे आणि स्टेप बाय स्टेप पैसे वितरण केलं जाणार आहे. याच्या अगोदर मित्रांनो पैसे थोडे उशिरा होत होते, कधी लेट होत होते कधी, परंतु आता तसं नाही. आता स्टेप बाय स्टेप निवडक जिल्हे, निवडक महिला व निवडक अकाउंट्सवरच पैसे जे ते ट्रान्सफर केलं जाणार आहे. भरपूर महिला योजनेचा नियम मोडून लाभ घेत होत्या. अशा महिलांसाठी देखील धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला देखील या यादीमध्ये यायचं नसेल तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल सांगितले आपण काय कामं केल्याच्यानंतर पैसे मिळणार. तर मित्रांनो पहिली यादी आज आलेली आहे आणि पहिली यादीमध्ये एकूण 15 जिल्हे आहेत व या 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरण होणार आहे जे की आपण व्हिडिओच्या मध्ये पाहणारच आहोत पुढे की कोणते ते 15 जिल्हे आहेत. आणि दुसरी यादी देखील येणारच आहे मित्रांनो. तिसरी यादी तर अशा पद्धतीने एकूण 3 याद्या सलग 3 दिवस पैसे जे ते वितरण सुरू होणार आहे. तर मित्रांनो आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये पडण्यास सुरुवात देखील झालेली आहे. काही महिलांच्या खात्यामध्ये तर 11वा हप्ता देखील जमा झालेला आहे परंतु एक ट्रायल रनसाठी त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले होते. आज परिपूर्ण लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. पहिला टप्पा किंवा पहिला हप्ता जो आहे तो पहिल्या टप्प्याचा हप्ता सुरू जो आहे तो झालेला आहे व याच्या अंतर्गत 3,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये क्रेडिट होत आहेत. तर आता नवीन यादीनुसार मित्रांनो 11वा अधिक 12वा हप्ता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. जे पहिले हप्ते होते ते तर ते 2,500 प्रमाणे म्हणजे 3,000 रुपये मिळाले होते बहिणींना, परंतु आता तसं नाही होणार. आता डायरेक्ट तुम्हाला 2100 रुपयेच डायरेक्ट जमा होऊन जाणार आहेत. आता मेन अपडेटकडे वळूया मित्रांनो. ती म्हणजे काय तर या 4 चुका करू नका कारण या 4 चुका जर तुम्ही केल्या तर मग मात्र तुम्हाला लाभ अतिशय कमी मिळणार आहे किंवा कुठल्याच प्रकारचा चांगला लाभ तुम्हाला मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर यामधील पहिली चूक मित्रांनो अशी आहे की जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला योजनेतून बाहेर ढकलण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण चूक आहे ज्या भरपूर महिला करत आहेत ती म्हणजे काय तर ती चूक अशी आहे मित्रांनो. ज्या महिला त्यांच्या आधार कार्डवर नाव वेगळे परत बँक पासबुकवर नाव वेगळे तर असे नावात बदल असेल किंवा अडचणी असेल तर त्या महिला देखील हप्ता मिळणार नाही. तिसरी चूक म्हणजे ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर अशा महिलांना देखील अजिबात लाभ जो तो वितरित केला जाणार नाही. त्याच्यानंतर चौथा नियम महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, तो आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया. चौथा नियमात जर तुम्ही बसत असाल तर मग पैशाचं टेन्शन नाही, तुम्हाला डायरेक्ट पैसे जे द्यायचे ते ट्रान्सफर होऊन जाणार आहे. तर मित्रांनो 27,000 महिला अपात्र झालेल्या आहेत या कारणास्तव. त्यामुळे चौथा नियम पालन न केल्यामुळे. तर मित्रांनो चौथा नियम असा आहे की चौथ्या नियमाच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमची EKYC जी आहे ती केलेली असणं आवश्यक आहे आणि EKYC जर तुम्ही केली लवकरात लवकर तरच तुम्हाला लाभ जो तो मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तर आता जिल्ह्यांची यादी आपण पाहूया आणि जिल्ह्यांची यादी झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला स्पेशल गिफ्ट आहे. तर लाडक्या बहिणीसाठी स्पेशल गिफ्टसाठी व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. तुम्हाला जर स्पेशल गिफ्ट पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत वाच लागणार आहे तुम्हाला. तर त्याच्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे आज मित्रांनो पैसे वाटप होणार आहे ते म्हणजे बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर व सोबतच पुणे या ठिकाणी देखील आज पैसे जे आहेत लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहेत. व त्याच्यानंतर सातारा असेल, सांगली असेल व इकडे नागपूर साईडला देखील आज पैसे येणार आहेत. मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करायचं, अजिबात उशीर करायचा नाही. तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं लगेच लाईक करून टाका कारण मित्रांनो लाईक केल्याने आम्हाला देखील सपोर्ट मिळतो व आम्हाला देखील अशा नवीन अपडेट तुमच्या समोर देणं उपयोगी ठरतं. तर
मित्रांनो जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. आपण आत्ता सांगितलेले जिल्हे आहेत मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, अहमदनगर असेल किंवा पुणे या ठिकाणी देखील आज पैसे वाटप होणार आहेत. आणि त्यामध्येच नागपूर या ठिकाणी देखील पैसे जे वितरण केलं जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो इतर राहिले जिल्हे असतील, नाशिक विभाग असेल किंवा ठाणे विभाग असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर विभाग असेल, तर या विभागामध्ये उद्या पैसे मित्रांनो वाटप होणार आहेत. तर या पैसे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप वाटप होणार आहे. तर आता लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट नेमकं कोणते आहे ते आपण पाहूया आणि पुन्हा एकदा या जिल्ह्यांच्या याच्यावर आपण पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत. त्याच्या अगोदर गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी कोणते मिळणार आहेत ते आपण एकदा जाणून घेऊया. लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच लाडक्या बहिणीच्या 11व्या अधिक 12व्या हप्त्याच्या निमित्त लाडक्या बहिणीला 7 नवीन गिफ्ट जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. हे 7 गिफ्ट मित्रांनो तुम्हाला अतिशय छान असे गिफ्ट असणार आहेत आणि याचा लाभ तुम्ही नक्कीच घ्यावा ही माझी इच्छा आहे आणि सर्वांची इच्छा असेलही, कारण हे फ्रीमध्ये गिफ्ट आहेत. कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला देण्याची गरज नाही मित्रांनो. अतिशय फुकट हे गिफ्ट जे आहे ते मिळणार आहेत. चला तर पाहूयात ते फुकट मिळणारे गिफ्ट कोणते आहेत व लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने मिळणार आहेत. तर पहिले म्हणजे मित्रांनो एकूण 8 बँकांची यादी जाहीर झाली होती आणि यामध्ये सर्व शासकीय बँका असणार आहेत. शासकीय बँका म्हणजे पोस्टाची बँक असेल, SBI असेल, या 2 बँकेत तर सर्वात अगोदर लाभ वितरित होणार आहे. मग त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बँकसुद्धा आहे मित्रांनो, परत पंजाब नॅशनल बँक आहे. तर अशा पद्धतीने सरकारी जेवढ्या बँका आहेत तेवढ्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. अन्यथा इतरच बँकेमध्ये लाभ मिळणार असं नाही की मिळणार नाही, मिळणार 100% मिळणार, परंतु त्यामध्ये काही दिवसांचा कालावधी जो आहे तो जाणार आहे किंवा काही दिवसांचा उशीर दिरंगाई तर नक्कीच होणार आहे. लास्ट टाइम काय विषय झाला होता, लाडक्या बहिणी ज्या बहिणीचे शासकीय बँकेत खाते होते, उदाहरणार्थ SBI असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, तर त्या बँकेमधील महिलांना लाभ जो आहे तो सर्वात अगोदर मिळून गेला होता. कुठल्याही प्रकारची अडचण न येता त्यांना हा लाभ वितरित झाला होता. त्या कारणास्तव आता तुम्हाला देखील लाभ जर सर्वात अगोदर पाहिजे असेल तर सरकारी बँकेमध्ये तुमचे खाते असणे बंधनकारक आहे. तर आता गिफ्टकडे वळूया मित्रांनो. पहिलं गिफ्ट जे की आपण मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी मिळणार आहे तर ते आहे पैठणी साडी. हो मित्रांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही प्रतीक्षित असाल पैठणी साडी मिळणार आहे या गोष्टीच्या, तर परंतु आता अखेर तो दिवस उजडलेला आहे आणि पैठणी साडीचे वितरण आजपासूनच सुरू झालेलं आहे असे देखील आपण म्हणू शकतो. कारण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या कुपनावर म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला ब्रँड न्यू क्वालिटीची फक्त लाडक्या बहिणींच्याच लाभार्थी महिलांना पैठणी साडी जी आहे ती वितरित केली जाणार आहे. आणि ही पैठणी साडी कुठे मिळणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती पाहूया. तर सर्वात प्रथम म्हणजे रेशन कार्डवर तुम्हाला आनंदाचा शिधा मिळत असतो मित्रांनो. आणि या गुढीपाडव्याला तुम्हाला गिफ्ट मिळालं नाही, परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही. गुढीपाडव्याचे गिफ्ट जे आहे ते आत्ता तुम्हाला मिळून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर गिफ्ट नेमकं कोणतं असणार मित्रांनो, तर ती असणार आहे ब्रँड न्यू क्वालिटीची पैठणी साडी. ते सुद्धा एकच पैठणी साडी मिळणार आहे. 999 रुपयाची ही साडी असणार आहे. आणि ही साडी मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे, कारण पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला याचा लाभ सर्वात अगोदर मिळून जाणार आहे. याची सर्वांनी गोष्टींनी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट आता 7 गिफ्ट सांगितले आहेत, तर त्याच्यात पहिलं गिफ्ट तर तुम्हाला समजलेलं असेलही. पहिलं गिफ्ट असं आहे मित्रांनो, प्रतिमाहा 1,500 रुपयाच्या रकमेऐवजी आता प्रतिमाहा 2100 रुपये तुम्हाला मिळून जाणार आहेत. आणि नवीन GR सुद्धा त्या संदर्भात आलेला आहेच. तो नवीन GR कोणता आहे मित्रांनो, तो देखील आपण आपल्या चॅनलवर संपूर्ण डिटेल व्हिडिओ त्या GRचा टाकणारच आहोत. त्यामुळे तुम्हाला मेन गोष्ट करायची आहे, दुसरं गिफ्ट मिळणार आहे ते म्हणजे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा असणार आहे मित्रांनो. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले असतीलही आणि जर नसतील मिळाले तर लक्षपूर्वक आहे का, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये अजिबात तुम्ही वगळता कामा नाही मित्रांनो. जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तो म्हणजे 3 गॅस सिलेंडरच्या सबसिडींचा, तर त्यासाठी दुसरा टप्पा यांनी शासनाने लॉन्च केलेला आहे. व या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मित्रांनो अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना 2490 रुपयांचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. किती 2490 रुपयांचा प्रचंड मोठा लाभ जो आहे तो लाडकी बहिणींना मिळणार आहे. कारण याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे मित्रांनो असे आहे की 3 गॅस सिलेंडरची सबसिडी मिळणार आहे. थोडक्यात तुम्ही गॅस सिलेंडर जेव्हा बुकिंग करून भरत असतात, बुकिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे जे आहे ते डायरेक्ट तुमच्या खात्यावरमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला तुम्ही गॅस सिलेंडर भरू शकता आणि तुमचे 2490 रुपये तुम्ही क्लेम करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील अपडेट अशी आहे की नवीन शिलाई मशीन योजना, ज्या की शिलाई मशीन योजनेची आतुरतेने तुम्ही वाट पाहत होतात आणि ही शेवट वाट पाहण्याची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. आणि याचं मेन कारण म्हणजे काय आहे तर
आता नवीन अर्ज देखील चालू झालेले आहेत आणि या नवीन अर्जामध्ये तुम्ही अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक आणि सर्व गोष्टी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर लवकरच टाकणार आहोत. त्याच्याविषयी सर्वात अगोदर अपडेट आपण आतापर्यंतही कोणी ती अपडेट दिली नसेलही तुम्हाला, तर ती अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत. आणि आज तो व्हिडिओ आज उद्या सकाळी देखील आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे मित्रांनो. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा, कारण शिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना एकूण 15,000 रुपयाची प्रचंड मोठी सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे. आणि सिलाई मशीन मिळण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी किंवा लाडकी बहीण योजनेच्या बहिणींना व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी ही सिलाई मशीन योजना जी ती सुरू करण्यात आली होती व या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना अतिशय मोठी रक्कम जी आहे ती वाटली जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो नवीन भांडी संच महाराष्ट्र कामगार योजनेच्या अंतर्गत हा भांडी संच लाडक्या बहिणीसाठी वितरण होत आहे. तुमच्या आसपासही पाहिलं असेल तुम्ही भांडी संच जो आहे ते मिळाले असतीलही, काही बहिणींना मिळाले नसतील तर त्यांनी आता त्वरित अर्ज करा. या अर्ज करण्याची प्रोसेस देखील आपण लवकरच आपल्या चॅनलवर सांगणार आहोत. त्यामुळे हे 30 प्रकारचे नवीन भांडी संच लाडक्या बहिणींना मिळत आहेत व लवकरच तुम्हाला मी त्याचे फोटो देखील दाखवणार आहे, कशा पद्धतीचा हा भांडी संच मिळालेले आहेत ते देखील आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला 5वं गिफ्ट म्हणजे 20 लाख घरकुलांची यादी ज्या ती जाहीर झालेली आहे. आणि या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना घरकुल योजनेच्या मध्ये 2 लाख रुपयांचं घरकुल जे आहे ते वितरित केलं जात आहे. त्यामुळे तुम्हाला देखील हा 2 लाखांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावावर जमीन असणे बंधनकारक आहे. आणि सोबतच तुमच्याकडे उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा किंवा कमी असायला पाहिजे, कारण घरकुल बांधण्यासाठी ज्या महिलांचं उत्पन्न कमी आहे व ज्यांच्या नावावर जमीन आहे अशाच महिलांना घरकुलाची संदर्भात संधी जी आहे ती दिली जात आहे व तुम्हाला देखील घरकुल जे आहे ते नक्कीच मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही अर्ज लवकरात लवकर अर्ज करायचा आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत. आणि अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला देखील हे घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे. तर आता 6वं आणि 7वं गिफ्ट आहे मित्रांनो, उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकीचं वितरण जे आहे ते केलं जात आहे. आणि पाण्याची टाकी तुम्हाला कुठे मिळणार, तर यासाठीचे नवीन अर्ज जे आहे ते लवकर सुरू होत आहेत मित्रांनो. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपले जिल्हे तुम्हाला सांगतो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरित होणार आहेत ते आपण व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगितलेलंही आहे, कारण की त्या जिल्ह्यांची नावे डायरेक्ट तुम्हाला आपण सांगितलेले आहेत व्हिडिओच्या मध्ये. तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ पहा, तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यांची नावे व यादी तुम्हाला मिळून जाईल. अन्यथा तुम्ही आपल्या चॅनल जाऊन इतर व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये देखील आपण जिल्ह्यांची स्पष्टरित्या यादी तुम्हाला दिलेली आहे. याच व्हिडिओच्या मध्ये यादी आहे. आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग. लाभ घेतला असेल आणि इथून पुढे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या अटीचे पालन जे आहे ते करावेच लागणार आहे, अन्यथा तुम्हाला 1 रुपयांचा सुद्धा लाभ अजिबात मिळणार नाही. चला तर ही KYC जी आहे ती कशा पद्धतीने करायची, कुठे करायची आणि कोणत्या लाडक्या बहिणींना ही KYC करणं गरजेचं आहे, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे KYC जी आहे ती बँके थ्रू करायची आहे तुम्हाला किंवा इतर सेतू केंद्राच्या माध्यमातून तुम्ही ही KYC करू शकता. तर KYCच्या अंतर्गत तुम्हाला काय काय डॉक्युमेंट मागितले जातील, तर तुम्हाला सर्वात पहिले डॉक्युमेंट मागितले जाणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड. जर तुम्ही टॅक्स भरत आहात की नाही ते त्यांना चेक करायचं आहे. सोबतच तुमच्या नावावर किती वाहने आहेत किंवा तुमच्या घरात किती वाहने आहेत आणि तुमचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आता KYC मधून बाहेर काढलं जाणार आहे. आणि ही KYC अतिशय खतरनाक असणार आहे मित्रांनो, कारण या KYCच्या अंतर्गत जवळपास 70 ते 80 लाख महिला ज्या आहेत ते वगळण्यात येणार आहेत, ज्या महिला अतिरिक्त लाभ घेत होत्या किंवा इतरही योजनेचा लाभ त्यांचा चालू होता आणि त्या योजनेसोबतच लाडकी बहिणींना सुद्धा लाभ चालू होता. तर अशा महिलांसाठी ही अतिशय सक्तीची वॉर्निंग त्यांनी देण्यात आलेली आहे. या जर गोष्टी केल्या तुम्ही KYC आणि दुसरी मी पुढे सांगणारच आहे तरच तुम्हाला लाभ जो आहे तो वितरित होणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तर आता तुम्ही KYC केली, बँकेत जाऊन सर्व गोष्टी क्लिअर केल्या आणि सोबतच तुम्हाला एक नवीन KYC जे येणार आहे, KYC क्रमांक 1, KYC क्रमांक 2 अशा पद्धतीने 2 KYC असणार आहेत. पहिली KYC बँकेत करायची आहे जी की तुम्ही आता करू शकता. तर दुसरी KYC जी आहे तुम्हाला इतर सेतू केंद्रामध्ये करायची आहेत जी की लवकरच चालू होणार आहे. ती चालू झाल्याच्यानंतर आपण सर्वात अगोदर अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि ती अपडेट आपण यूट्यूबवर तुम्हाला लवकर मिळण्यासाठी तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अपडेट येता क्षणी तुम्हाला ती मिळून जाईल. तर दुसरं मोठं काम तुम्हाला छोटं काम करायचं आहे ती म्हणजे काय, तर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील नाव जर सेम असेल तर किंवा आधार कार्ड आणि बँक पासबुकवरचं नाव जर सेम असेल तरच तुम्हाला 2 हप्ते मिळणार आहेत. जर नावामध्ये फरक असेल, डिफरन्स असेल किंवा काही चुकी असेल तर तुम्हाला अजिबात मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आणि मेन मुद्दा म्हणजे काय मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेचा 11वा आणि 12वा हप्ता सर्वात मोठा हप्ता आतापर्यंतचा असणार आहे, कारण की या हप्त्याच्या अंतर्गत 2100 रुपये अधिक 2100 रुपये तुमच्या खात्यावर मिळणार आहेत. म्हणजे 4200 रुपयांचा प्रचंड मोठा लाभ जो आहे तो तुम्हाला वितरण केलं जाणार आहे. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार बैठकीत बहिणींसाठी निर्णय झालेला आहे, तो म्हणजे
आज नवीन यादीनुसार पैसे जे ते पाठवून द्यायचे आहेत त्या जिल्ह्यांची नावे हे आपल्याकडे आलेली आहेत ते आपण पाहूयाच. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे 2 मेसेज जे आहेत ते पडून जाणार आहेत. तर तुम्हाला 3,000 ऐवजी 3,000 रुपये नाही तर 4,200 रुपये किंवा डायरेक्ट 2,100 रुपयांचा मेसेज जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे किंवा तुम्हाला आज सायंकाळी 6 वाजल्यापासून हे मेसेज पडण्यास सुरुवात होणार आहे. परंतु हे मेसेज कोणाला पडणार मित्रांनो, तर त्यासाठी जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप जिल्हे आहेत. आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परंतु आज एकूण 15 जिल्ह्यांची यादी ना, तर 15 जिल्ह्याची नावे तुम्हाला मी सांगून टाकणार आहे की त्या 15 जिल्ह्यांमध्येच पैसे येणार आहेत. ही गोष्ट फिक्स आहे आज मित्रांनो. तर आता नवीन यादीनुसार आतापर्यंत महिलांना किती लाभ मिळत होता, तर 1,500 रुपयांचा लाभ आतापर्यंत मिळत होता. परंतु आतापासून हा लाभ जो आहे तो वाढून मित्रांनो 2,100 रुपये झालेला आहे. म्हणजेच 2,100 रुपये हा लाभ वितरण होण्याचा टाईम झालेला आहे आणि हा लाभ 2,100 रुपयेसुद्धा वितरित होणार आहे 11वा अधिक 12वा हप्ता. तर असे मिळून तुमच्या खात्यावर हे 2 हप्ते जे ते पडून जाणार आहेत. परंतु यासाठी आपण सांगितलेले कामं व या 4 चुका तर अजिबात करायच्या नाहीत. या 4 चुका जर तुम्ही केल्या तर मग तुम्हाला मात्र दुःख होणार आहे किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ तर सोडा, तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. त्यामुळे 4 चुका ज्या आहेत तुम्हाला करायच्या नाहीत. चला तर त्या 4 चुका नेमकं कोणत्या आहेत व या चुका कशामुळे करायच्या नाहीत संपूर्ण अपडेट आपण पाहूया. तर पहिली चूक आहे मित्रांनो ती म्हणजे तुम्हाला इतर कुठल्याही योजनेचा सध्या तरी फॉर्म भरायचा नाही. कारण की KYC व्हायच्या अगोदर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा फॉर्म भरला तर KYCच्या अंतर्गत तुमचा फॉर्म जो आहे तो रद्द करण्यात येणार आहे आणि फॉर्म जर रद्द झाला तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय अडचणी येतात व कशा पद्धतीने तुम्हाला अतिशय गोष्टी फेस कराव्या लागतात किंवा अडचणी तुम्ही निर्माण हत्याने करून घेऊ नका. त्यामुळे सध्या कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरू नका. जसे की तुमची संजय गांधी योजना, राधा योजना असेल, श्रावण योजना असेल किंवा संजय गांधीचा हप्ता असेल, तर अशा कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही सध्या तरी घेऊ नका. कारण की जर लाभ तुम्ही घेतला आत्ता तर मग मात्र याचा तुम्हाला पश्चाताप नक्कीच होणार आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. तर आता मित्रांनो ही पहिली चूक झाली. तर दुसरी चूक काय करायची आहे, तर आधार कार्ड आणि बँक पासबुकवरचे नाव जर तुम्हाला सेम नसेल तर लगेच सेम करून घ्या मित्रांनो. जर नावामध्ये बदल असेल, नावामध्ये अडचणी असतील तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे आजच तुमच्या नावामध्ये काही अडचणी असतील तर दुरुस्ती करून घ्या. बँकेच्या पासबुकवर दुरुस्ती करायची असेल तर त्यावर करून घ्या किंवा तुमचं आधार कार्डवर नाव चुकलेलं असेल आणि बँकेवर पासबुकवर नाव चुकलेलं असेल तर ते देखील करून घ्या. आणि जर दोन्हीकडे सेम असेल तर मग मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर आता तिसरी चूक जी आहे ती कोणती आहे आणि ही चूक केल्याच्यानंतर लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने